एका वेळेस काही नसलं तर नुसत्या तिखटाबरोबर खायचं, पण मानायचं नाही की मला हे द्या ते द्या, काही म्हणायचं नाही, बोलायचं नाही. आपल्याकडे पैसे असलं आणायचं, आपलं आपण खायचं. भाकरीचं जमत नाही, चपात्याच लाटायच्या आपल्या. तर बाई माणसाच्या चपात्या कशा मऊ येतात तसं आपल्या थोड्याशा कडक येतात. शेतात जाऊ शकत नाही, कुठं कंपनीत जाऊ शकत नाही, कुठं जाऊ शकत नाही. घरच्या घरी आपल्याला जेवढं नजरेसमोर बसतंय तेवढंच आपण करतो, त्याच्या पलीकडे काहीही करता येत नाही. पण ते मोबाईल जमलं लागले बारीक टिका दिसतो इथं. हा हा. आणि आपल्याला माहिती आहे ना एवढ्या जागेत आहे. तिथे लावून ठेवता का? असं लावून ठेवायचं ना, ते खाली पडत नाही पडत नाही पडत. हे अडकून बसलंय ना ते, हा हा पडत नाही. आता ही तुमची लाईट. पावसा पाण्यात आपण काय करायचं, आता हा स्वयंपाक गॅसवरचा नाही, हा चुलीवरचा स्वयंपाक आहे. एक लाकूड मोठं ठेवायचं, काय ते पेटलेलंच असतं ना. मग त्याची जी काय बाजूला राख पडलेली असते, आपला स्वयंपाक झाला की ती राख त्याच्यावर टाकायची, निस्तू पुरून ठेवायचा. आणि ज्यावेळेस आपल्याला स्वयंपाक करायचा त्यावेळेस ती पुन्हा पेटवायची. दुर्दैवानं आलेलं एकटंपण आणि कमी वयात आयुष्यातील अंधकाराची काजळी अगदी समर्थपणे पुसून जीवनाला चकाकी देण्याचा दृष्टिकोन खरंच एक ऊर्जा देऊन जातो. चार महिन्यापूर्वी दादांची व्यथा जगासमोर मांडल्यानंतर डोळ्यांच्या उपचारासाठी किनारा वृद्धाश्रमाच्या प्रीतीवैद्य ताईंनी दादांना दवाखान्यात दाखल केलं होतं. आज पुन्हा एकदा त्यांना घरी पाहिल्यावर काही गोष्टी मला समजल्या आणि दादांचा स्वाभिमान त्यातून दिसून आला. तात्या कुठं होता? कुठं लाकडं आली होय? तोडली तिकडून मला वाईट. मी म्हणलं पाणी आणा गेलं वाटतं. काय चाललंय? काय असं स्वयंपाकाच्या मागं लागलं. स्वयंपाकाच्या मागं लागलाय? चपात्या करून ठेवल्यात, आमटी करायची. बाद चपाती कधी केली? दुपारी सगळं करून ठेवलं. जेवण खाऊन आराम करून मग गेलो, बराबर लाकडं तोडली आपली. आलो तिकडून. पुण्यावरून का आला? पुण्यावर चव नाही का आलो पण ह्याच्यावर. 7 तारखेला ना? 7 तारखेला. का? मला तेच जाणून घ्यायचं, का आला होता तुम्ही तिकडून का? आता तिथं ऑपरेशन होत नाही, मग काय थांबून करणार? ऑपरेशन झालं असतं मग थांबलो असतो. तसं नाही, आता इथं रोज हाताने स्वयंपाक करायचं, त्यापेक्षा ते बरं होतं ना. मग काय होतं बरोबर, सगळं व्यवस्थित आहे तिथं, काय वाईट काहीच नाही, सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. पण एवढं ह्याच्यात काय मजा वाटना मला जरा, म्हणजे असं वय झालं असतं ना मग मजा वाटली असती जरा. सगळे वयस्कर माणसं आहेत का? लय वयस्कर. मग तुमच्या वयाचं कोण नव्हतं? आहे पण ती अपंग वगैरे असते सगळे, अपंग आहेत जास्त करून. इथं स्वयंपाक करून खाणं ते चांगलं आहे का मग तुमचं ते बरं होतं? तिथं काय नाही, तिथं सगळं रेडीमेड सगळं मिळतं, काही करायला लागत नाही काम. पण शरीर आहे ना बेडौल होतंय तिथं. बेडौल म्हणजे हालचाल नाही, काय नाही, आणि तिथं काम करण्याचं काही हे नाही ना. आपण जसं इथं मनमुक्त काहीतरी हालचाल ठेवतो तसं तिथं हालचाल काहीच करता येईना. आणि नुसतं खायचं आणि झोपायचं, बाकी काही नाही, नुसतं आराम फक्त तिथं. म्हणजे आराम म्हणजे आता मला त्या आरामाचं जरा हे व्हायला लागलं, त्रास व्हायला लागला की नुसतं बसून ये ना अंग बिंग दुखायला लागलं, हे काय करमाना झालं सगळं. कसलाच त्रास नाही तुम्हाला तिथं पुन्हा, म्हणजे जे असं ज्यांना काही अजिबात करता येत नाही किंवा ज्यांना असे अंध अपंग किंवा असे वेडपड झालेली लोक आहेत, अशा लोकांना तिथं फक्त काम म्हणजे नाही, आणि त्यांच्यासाठी ते दिवस चांगले आहेत. बरं, असं आहे. आता आपण शेतातली काम करणारी माणसं तिथं ती काही हे होत नाही ना, करमना तिथं मला. परत जाणार आहे का मग? परत आता नाही लवकर जायचं. समजा मला काहीच करता येणं तर मग जायचं. मग थकल्यावर पार बाबा नाईलाज झाला की जायचं, बिनधास्त जायचं. तिथं चांगलं आहे सगळं, मॅडम चांगले आहेत, सर चांगले आहेत, जेवणा खावण्याची व्यवस्था चांगली आहे, राहण्याची व्यवस्था चांगली, सगळं चांगलं आहे तिथं. आता कुठे गेले? आता इथं लाकडांना, इथं थोपट्यांच्या शेतामध्ये तिथं आहे ते बांधाच्या मेरणी जे हे आलेलं असते ना गबा, सगळं तोडलं तिथं. आता चुली करता म्हणते का? चुली करता,
आपल्या पावसाळ्याला पावसाळ्यात चुली करतात. ही काही अशी लाकडं गोळा करून ठेवलेली अशी गोळा करायची फक्त. त्या ड्रॉपने काही फरक पडला हो का? ड्रॉपने आहे ना डोळ्यांना जरा शांत वाटतं काय, आणि आहे तसंच जसं आहे तसंच दिसतं, फरक काहीच नाही. फक्त आता काय झालंय, मला आर्थिक अडचणी जरा सापडलो नाही, मग चष्मा घ्यायचा आहे. चष्म्याने अजून फरक पडतो, पण त्या नंबरचा चष्मा आता मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊनच घ्यावा लागतो. नंबर काढलाय का? नंबर पहिला ज्या दवाखान्यात गेलो होतो ना त्या दवाखान्यातनं घ्यावं लागेल. थोडंसं जणू का अक्षर समोरची दिसते एवढंच करायचं. आता नजर आहे तेवढीच राहणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ड्रॉप वापरला की डोळ्याला शांत वाटतं आणि आहे तसंच दिसतंय, जसं आता मागं होतं तसंच दिसतंय, काय फरक नाही. चष्मा हवाय भिंगाचा, ज्याने तुम्हाला बऱ्यापैकी दिसू शकेल, त्याला किती खर्च येऊ शकतो? 2,500-3,000 हजाराच्या वर नाही जात. ओके. काचेला खर्च कमी असतो, पण ते आपलं लोक काय करतात, फ्रेमला पैसे जास्त देतात. ह्या दादांचा तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल. या दादांना आपण एका आश्रमात घेऊन गेलो होतो, पण दादांना तिथलं ते वातावरण काय सूट होईना. त्यांना ते आराम करून खायला काय आवडना. शेवटी त्यांना कष्टाची भाकरच आहे ना ती योग्य वाटली, म्हणून दादा परत गावी आलेत आणि आता सध्या त्यांच्या घरात राहत आहेत. त्यांची एक अडचण आहे की त्यांना चष्मा करायचा आहे भिंगाचा, त्यासाठी 3,000 रुपये खर्च होऊ शकतो. तुम्ही सहकार्य केलं तर दादांना एक नवीन दृष्टी मिळेल. त्यांचा मी अकाउंट नंबर खाली दिलेला आहे. तुम्ही जर काही तुमच्या आवतीनुसार थोडी तरी रक्कम पाठवली तरी त्यांचा चष्मा होऊ शकतो. त्यांना सहकार्य करा अशी तुम्हाला मी विनंती करतो. पातेली काय काय आहेत ना माझी छोटी असली पातेली घासून घासून पातळ फाटून गेलेत, फाटून. ती बघतो ना, ते पण इकडे बघा, तिकडे बघा मंडळी, इकडे बघा दादाने घासलेली आहे, एकदम चकाचक काढली. म्हणून बाई माणसाचं काम करू शकत नाहीत ना, तेवढं स्वच्छतेने काम करतात ते. हो का मंडळी, दादांनी ही फाटी गोळा केली तर रानातून. पावसाळ्यात त्यांना आपली फाटी उपयोगी पडतात, कारण त्यांच्याकडे गॅस वगैरे काहीच नाही. त्यांना गॅस पण परवडणार पण नाही, आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे तो उपलब्ध पण नाही. आता भाजीला काय आणलंय मग? भाजीला आहे वांगे आहे, बटाटा आहे, डाळी आहे, बेसन पीठ आहे. पहिलं पीठ मिळालं त्याच्या शिल्लक बरंच आहे ना. संपलं सांगा मला परत मग. अजून बरंच आहे. नाही संपल्यावर सांगा म्हणलं मग. हां आता संपण्यासारखं काय आहे, फक्त तांदूळ, तांदूळ आणि गव्हाचं पिठलं असं तेल, पण बाकीचं आहेच सगळं ना. आता हे महिनाभर पिठलं राहिल्यामुळे ते तसंच नाही करायचं. कसं लवकर आवडण्याचं कारण नको, म्हणजे संध्याकाळचा दिसायचा प्रॉब्लेम येतो ना, म्हणते तेल कुठं टाकतोय, काय कुठं करतोय, आणि मोबाईलच्या टॉर्चवर स्वयंपाक. अच्छा, मग त्यामुळे आपलं हिरवळ आवरायचं. हां दिसतंय, हे तेलकट असतं ना, ते जात नाही. फाटी कोण आणली मग? खाली तिकडं तिकडनं का? हे फॉरेस्ट मध्ये जंगलातून आणलेली आहे. हो का? पैसे लागले कुठं काय खर्चा बिर्चाला किरकोळ मध्ये, तर मग कसं करता येईल? थोडस म्हणजे कसं, थोडस आपलं लई तर 1,000-2,000 राखून ठेवायचीच, काही झालं तरी. आणि मग काय असं सोसायटीचं मिळालं की त्यातून थोडंसं राहतील, त्याच्यात सगळं भागवायचं. तिथं कोणाकडे मागणार पैसे? मग तसं उत्पन्न काहीच नाही. उत्पन्न काही घेता येईना ना, काय करणार? दिसत नाही म्हणलं उत्पन्न कसं घेणार? आता चाललाय प्रयत्न, बघू. पण त्या गोष्टी असं वाईट वाटत नाही का बाबा, की आपण दृष्टीमुळे सगळं आमचं काम थांबलंय? आता वाईट वाटलं, काही जरी झालं तरी जे आहे ते आहे समोर, ते त्याला निपटावंच लागते. आता इथं सगळी घरातली आहेत, जे आपल्या कामात असतं, आपण काय करणार? त्यांना सारखं मागं किती लागणार त्यांच्या, मला हे पाहिजे ते पाहिजे, ते त्यांची कामच नाही असतात. आपण काय करणार नेमकं? नाही की बाबा असं कमी वयात असं जणू काय माणूस जणू काय आदो होते असं झालंय. ते तर झालंच ना. अजून आवाज दिसत असत आता 40,000 रुपये पगार मिळाला असता मला, त्यांना दृष्टीमुळं गेलो कामात. तर नजर थोडी चांगली पाहिजे होती, नाही तर मला कामाला तोटा नव्हता, घरी दिसलोच नसतो.
चल पेटली मग काय शेती बिती करतो का इथं? हा शेतबीत काय करता? हा इथं करतो आपलं हे पुढं पावटा भाजीपाला करायचा आपला हा. मिरची पावटा, कुठं झेंडूची फुलं, कुठं हे गेवडा, हे असं भाजीपाला आपला मग करतो. खाण्यापुरतं नुसतं आपलं? खाण्यापुरतं उत्पन्न नाही काय भेटत. उत्पन्न त्याला कसं असतं की त्याला भांडवल पण लागतं आणि त्याला माणसं पण आपल्याला संग पाहिजेत. मला उत्पन्न घेता येतंय नाही असं नाही, पण मला मजुरीला माणसं मिळत नाहीत. काय आता बटाट्यासारखं पीक पावसाळ्यामध्ये घेता येतं अगदी हलकं, म्हणजे काहीच नाही म्हणलं तरी. एवढ्या 15 गुंठ्यामध्ये ज्यात 10 गुंठे आपण जर बटाटा केला तर कमीत कमी 500 किलो बटाटा आरामात सापडतो. पण करणार काय, एकटा काय करणार? ते खुरापणी आली, त्याला वजावणी म्हणजे मशागत आली, त्याला माणसं बेणायला पाहिजेत, खुरपायला माणसं पाहिजेत. हे सगळं एवढं कोण करणार? आपल्याला साथीला कोण नाही. बरोबर. आणि एकट्याला जेवढं करता येईल तेवढं करतो. सहज भाजीपाला लावला तर मला 3 महिने भाजीपाला विकत आणावं लागत नाही. दोडका असेल, दुधा असेल, राजगिऱ्याची भाजी असेल, गेवडा, यासारखी जी काय आपल्या भाज्या आहेत त्या भाज्या आपल्या मला 2-3 महिने पुरतील एवढं असतं. एवढं करतो मी, बाकीचं काही करता येत नाही. पुन्हा पुढे हातपाय बसवायचा नाही की माझ्याकडे हे नाही मला हे द्या असं म्हणायचंच नाही. नाही कुणाकडे मागत बी नाही, काय नाही. एका वेळेस काही नसलं तर नुसत्या एकटा बरोबर खायचं, पण मानायचं नाही की मला हे द्या ते द्या, काय म्हणायचं नाही, बोलायचं नाही. आपल्याकडे पैसे असलं आणायचं, आपलं आपण खायचं. असं कोणी आता कोण ज्याचं त्याच्यात जात आपल्या गडबडीत कोण आपल्याला काय देणार? ज्याला त्याला वाटतं की माझ्याकडे पैसा आला मी मोठा, असं झालंय सगळं. विचार बदलले. मग हे कमी वयात आलेलं तुम्ही काय हे अपंगत्वच आहे, ह्याचा असं मनात सहन होत नाही का? नाही होतं ना, होतं. म्हणजे आता किती मनात विचार जर केला नाही की त्याच्याला आपण या वयात इतकं आदू झालोय. आता अजून नजर जर चांगली असती तर काय केलं असतं? कुणाकडं हात पसरायची वेळ आली नसती, कुणाला काय दे म्हणण्याची वेळ आली नसती, किंवा कुठं काम करायचं म्हणलं तरी थांबायची वेळ आली नसती. ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या ना या नजरेमुळं, ह्या आदोपणामुळं. हा विचार येतोच ना डोक्यात. आपल्याला जे नेहमी चलन लागतं जवळ, ते चलन आता मिळत नाही. पहिलं जसं मिळत होतं तसं आता मिळत नाही. काय करणार? काम नाही करता येत, दिसत नाही म्हणलं आपण कामावर जाणार कुठं? कुठंच जाऊ, शेतात जाऊ शकत नाही, कुठं कंपनीत जाऊ शकत नाही, कुठं जाऊ शकत नाही. घरच्या घरी आपल्याला जेवढं नजरेसमोर बसतंय तेवढंच आपण करतो. त्याच्या पलीकडं काहीही करता येत नाही. आपल्याला दिसतंय ना तोपर्यंत करत राहायचं. जे काय होते, पडते, लागते, काटा मोडते, काही विचार करायचा नाही. आणि ज्या दिवशी नजर पूर्ण जाईल त्या दिवशी आपला किनारा आश्रम गाठायचा. बाकीचा विचार करायचाच नाही, कुठला फालतू विचार करायचाच नाही जीवनात. काय विचार करून उपयोग आहे? जीवन एवढं चांगलं असताना आपण जर धडपड केली नाही तर आपल्याला काय मिळणार? काहीच नाही मिळू शकत. फुकट जीवन वायाला घालवायची गरज नाही. तुम्ही लढल्याशिवाय काही मिळणार नाही. पुन्हा नाही. आता कितीतरी लोक अशी आहेत की त्यांना काम करायची हे नाही, रस्त्याने फिरायचे पैसे मागायची. कशासाठी? दारूसाठी. तसं जर मी केलं असतं तर मग मला किती लोकांनी पैसे दिले असते, दारू पिऊन गेलो बी असतो, राहिलो पण नसतो आतापर्यंत. पण तसला विचारच केला नाही मी. लहान विचार आहे तो. शारीरिक क्षमता आपली चांगली, फक्त दृष्टी गेली एवढाच फरक आहे. अजून म्हणजे चांगलं दिसतंय, हे होतंय, काय चालतोय, बोलतोय, चांगलं सगळं स्वयंपाक करतोय. मग असं वाटतं की थोडीशी नजर असती तर अजून काहीतरी चांगलं केलं असतं, व्यवसाय चांगला केला असता. पण नाही, आता ती सगळं थांबल्या गोष्टी थोड्या. आता काय भाजी करणार का? पेटले किती खांडा पेटली, चांगली पेटली ना, पुरून ठेवला दिसतो. हा ते बरं झालं. राखेल वगैरे आणतो का? राखेल नाही, मग डिझेल. डिझेल पण नाही. हे कागद पेटवायचा, चूल पेटवायची. पावसा पाण्याचं पण हे प्लास्टिकचं कागद. आणि पावसा पाण्यात आपण काय करायचं? आता हा स्वयंपाक गॅसवरचा नाही, हा चुलीवरचा स्वयंपाक आहे. एक लाकूड मोठं ठेवायचं, ते पेटलेलंच असतं ना. मग त्याची जी काय बाजूला राख पडलेली असती, आपला स्वयंपाक झाला की ती राख त्याच्यावर टाकायची, नुसतं पुरून ठेवायचा. आणि ज्यावेळेस आपल्याला स्वयंपाक करायचा त्यावेळेस ती पुन्हा पेटवायची. म्हणजे राखेल नाही, डिझेल नाही, फक्त आपला विस्तृत टिकवून ठेवायचा. ही जुनी पद्धत आमची पहिल्यापासूनच आहे, तशी आहे. आता डिझेल परवडते का राखेल? राखेल तर मिळतच नाही. डिझेल केव्हा परवडणार आपल्याला? हो, डिझेल नाही परवडत.
पाणी कुठं आणतो मग? पाणी विहिरीवर ना. हो का? हा, पण ते चाललं जमतंय का व्यवस्थित? जमतं आपलं हळूहळू हळूहळू चालतो. काहीतरी आपलं 4 भांडी आपली आणायचीच. हो ना? पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही, पेणार कुठलं. नाही, पण ते पायाखालची वाढ असल्यामुळे तुम्हाला हा, पायाखालच्या वाटा आहेत या सगळ्या. तुमचं कपाट आहे का फ्रीज? हं. हे तुमचं फ्रीज? हा, या फ्रीज नाही, आपलं कपाट म्हणायचं छोटस. ह्याच्यात सगळं टाकायचं, कपाटात ठेवायचं म्हणायचं. हा ना, मग त्याला उंदीर लागणार नाही. हा, पण ते कसं कळतं ही डाळ इकडे ती डाळ तिकडे येते? ठेवलेलं आहे ते, आपलं काढायचं ओळखायचं. ठेवलेलं असतं ना. हे प्रत्येक गोष्ट आपल्या हातावर ठेवलेली आहे. कुठं काय काय ते आपण बघायचं आपलं. डाळ कुठं सापडते का, हा, हे एका जागेवर ठेवलेली असतात सगळे. कवा कवा असं होतं की एका दिवस ठेवली एका ठिकाणी, अख्खा दिवस बघितली सापडलीच नाही. नाही नाही नाही, तर एकाच ह्याच्यात ठेवायची फक्त, हा, मग सापडते सगळं. काय पाहिजे नक्की? वाटाण्याची डाळ, हो का ते? वाटाण्याची नाही, हरभऱ्याची. ही हरभऱ्याची. हे बघ होते किती दिसते. भरपूर डाळी आहेत आता. ही राहू दे, पावट्याची जी येतो वाटाणे. ही मुगाची. मुगाची. हं. ही मोठी आहे बघा, ही कुठली आहे बघा? ही मोठी आहे, ही हरभऱ्याची. हां, हे पण मूग दिसतोय. मुगाची. हां, ही वाटाण्याची आहे बहुतेक मग. ही वाटाण्याची. हां, मग आज वाटाण्याचीच भाजी का? वाटाण्याचं वरण करायचं. ठेवू का बरोबर सगळं? हां, हे बघ बाबा, आमचं हे दादांचं कपाट. त्या कपाट्यात पिशव्या त्यांना कसं कळतं माहिती आहे का? रोजच्या हातावर पिशव्या असतात त्या, आणि चापून बघायची डाळ कुठली. आता एक गमत सांगू का मंडळी, आपल्याला आहे ना, मूग डाळ कुठली, हरभरा डाळ कुठली आणि तूर डाळ कुठली ह्यातला फरक कळत नाही बघून सुद्धा. आणि दादांना फक्त हातात घेऊन समजते डाळ कुठली येते. माणसाचा एखादा आवाज जर कमी असेल ना, दुसरा आवाज त्यांचं जास्त काम करतो. हां, सोबत कितीही लोक असले तरी आयुष्यातला खरा संघर्ष प्रत्येकाला स्वतःलाच करावा लागतो. संकटाच्या वेळी जमलेली गर्दी पुढच्या पावलावर साथ देईलच याची खात्री नसते. म्हणून अडचणीत आधार शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये आधार निर्माण करणं शिका. मन भक्कम असेल तर परिस्थिती किती कठीण असली तरी तुटत नाही. लोक सल्ले देतील, पण वेदना तुमच्याच वाट्याला येतात हे लक्षात ठेवा. दुसरं काही नाही त्याला करायला. ते वरण याची वाटाण्याचं वरण इतकं भारी होतं ना, लय भारी. टेस्टी, खूप टेस्टी असतं. तुमच्या मुगाच्या डाळीपेक्षाही खूप टेस्टी असतं. स्वयंपाक तुम्ही सगळं करता का? करतो आपलं जसं येईन तसंच करायचं. भाकरी, चपात्या? चपात्या करतो. हां, भाकरी नाही जमत. आपण चपाती करण्यात फरक आणि बाई माणसं करण्यात फरक. आपण चपाती भाजताना खरपूस भाजतो का, ते मुलांना जे वास येतो का, ती सगळी मग म्हणतात मला 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 करीत बसतात. हां, बरोबर. हां, मग कधी तुम्ही तात्या जर आजारीच पडलं तर मग कसं तुमचं स्वयंपाकाचं होतं? किंवा मग काय 2 दिवस थोडंसं काहीतरी भात करून खायचंच. अगदीच अंग टाकायचं नाही. हां, जास्त काय झालं तर मग आपण दवाखान्यात जाऊन यायचं. नाही, मग तेव्हा स्वयंपाक बिपाक कसं करता पोटा पाण्याचं? करावंच लागतं. नाही तर मग ही भावाची पोरगी आहे, ती एक देते कधी कधी. बरं, मग काहीतरी आपला आधार आहे किंवा हाक मारण्यापुरतं. हां लई झालं सिरियस मध्ये माणूस. हां, मग देतात. मग त्यांना आपण काय केलं तर द्यायचं. तात्यांची भाजी झाली वाटतं, वाटाण्याची भाजी. आता त्याला काय करणार तुम्ही? याला फोडणी द्यायची, अजून लसूण मिरची. आता कोथिंबीर नाही आपल्याकडं. हां, लसूण मिरची जिरं मोहरी टाकायची हां, आणि डायरेक्ट फोडणी द्यायची. आता ही शिजली ना की गाळ होतो.
गाळ झाला ना हां की मग थोडीशी हटायची, डायरेक्ट फोडणी देऊन टाकायची की झालं वरण. तात्याकडे आलो पाहिजे वरण भात खायला. हा. या ना कधी बी. हां वाटाण्याच्या डाळीची वरण आणि भात. मी स्वयंपाक तुम्ही आपला सबक म्हणून शिकला का पहिल्यापासून तिथं तुम्हाला? नाही असंच आपलं काहीतरी उलटा पालट करीत करीत याचं त्याचं बघित बघित. हां का? हां आता चपात्या अजून क्लिअर येत नाहीत पण ते बऱ्यापैकी नाहीपेक्षा. माणसाच्या एकदा पोटाला भूक लागलं माणसाचे हां. हातपाय बरोबर हालतात. आता भाताचं जमतं, भाकरीचं जमत नाही, हं. चपात्याच लाटायच्या आपल्या. तर बाई माणसाच्या चपात्या कशा मऊ येतात तसं आपल्या थोड्याशा कडक येतात. आता कसं की भूक लागलं की माणसाला शिळही चालतं हां आणि कडक झालं असलं तरी चालतं. भुक्याच्या रागात माणूस खातो, मग हाताने करून ताजं खायला काय हरकत आहे. हां ती भूक महत्वाची आहे ना. हां. हे मला येत नाही ते मला येत नाही, मग कसं काय जेवायचं, कुठं जेवायचं होतं, कोण देणार आहे का, प्रत्येकाला कोण देत असतं का. हं, हं. एक दिवस देतील, 2 दिवस, तिसऱ्या दिवशी म्हणतील बाबा तुझं तू बघ, अरे आम्ही कुठपर्यंत देणार तुला. मग त्यापेक्षा आपलं आपण शिकलेलं चांगलं, कसंही असू दे. खरं डाळणी होईल, तिखट होईल, काहीतरी होईल, ती नंतर बरोबर येतं लाईनीला. हो झाला. मग सगळ्या लाईटवरच काम असते का? हां आता सर्व लाईटवरच राहणार. काय जेवढं उजेडावं दिसतं जेवढं आपलं करत राहायचं. हलकं काम असल्यावर काय नाही हो. हां जड काम असेल, चपात्या करायचे म्हणते ना, हं. मग जरा अवघड पडतं. पण ते मोबाईल जमलं लागले. अर्धी असं बारीक टिका दिसतो इथं, हां हां आणि आपल्याला माहिती आहे ना एवढ्या एवढ्या जागेत आहे. हां. परत टिकासाठी लावायचं ते मागं पुढं होतं. हां ते लागली सवय त्यामुळे जमतंय. ती बरोबर तुम्हाला सापडते अंदाजा. हां. हातातला मोबाईल आपल्या हातातली वस्तू असलं की तिथे लावून ठेवता का? असं लावून ठेवायचं ना, ते खाली पाडत नाही पडत रे? नाही पडत. हे जर अडकून बसलं ना ते हां हां पडत नाही. आता ही तुमची लाईट. लाईट हां हे भारी केलं तुम्ही. एकदा स्टँडला लावलं की टेन्शन नाही कुठं पडायचं कुठे. इड्याने हात नाही ना कापायचा? नाही आता एवढं काही होत नाही. आपण डेलीची सवय आहे ना, हां त्यामुळं जमतं. डेली सवय असणाऱ्या माणसाला नसत नाही. आता लसणाची ह्याची फोडणी द्यायची का याला? हां आता ह्या मिरच्या हे भाजीपाला कोथिंबीर बिथिंबीर तुम्ही तर घराच्या बाजूला लावली का आपल्याला इकडे? नाही बाजारातली आत्ता नाही काय. आता हे सगळं पावसाळ्यात मिरची, हां कोथिंबीर हे आपलं पावसाळ्याचे पिकं हे पावसाळ्यावर अवलंबून असतं. आता हे सगळं बाजारातलं आहे. आता तुम्हाला हे दळण बिळण करायचं म्हणलं कसं करता? दळण नाही करीत मी, कारण ते गहू निवडायला कुठं जमते हां किंवा पाकडायला ते निवडायला ते जमत नाही ना. हां मग मी आपलं सरळ पीठ आणतो. 5 किलोचं पॅकेट आणायचं. हां कधी भात कधी चपाती असं करीत करीत पुरत खायचं. अचानक काही गोष्टी जर अशा घडल्या काय आणि त्याची काही जाणीव अगोदर होत असते, तिथं दुर्लक्ष करता कामा नाही. आता माझ्याकडून थोडंसं दुर्लक्ष झालं काय. कुठलंही आता तुमच्या समजा पोटदुखी असेल, डोळ्याचे आजार असतील किंवा छातीत दुखतंय किंवा आपल्याला ते हे काय म्हणतो आपण ते हे होतं पॅरलिस का काय ते अपंगत्व येतं ते असं अचानक होत असेल ना, थोडं जरी जाणवलं ना लगेच त्याचा उपचार करायलाच पाहिजे. आणि जर उपचार नाही केला तर मग ते फार गोष्टी अवघड असतात. आपण आता छोटीशी लक्षात गोष्ट घ्यायची की कोणत्याही आजाराला सामोरं जाण्यासाठी
प्रथम आपल्याकडं समजा आपल्याला नाही जाता येत लवकर दवाखान्यात, तरी आयुर्वेदिक औषधाचा उपचार करावा ना. सगळ्यात चांगली गोष्ट आयुर्वेदिक आपल्याकडे भरपूर औषध आहेत, रानटी औषधं भरपूर आहेत. ती जर आपण नियमित खाल्ली तर तुमचे अनेक आजार सुद्धा कमी होतात. तर लोकांना जरी बाबा हे आजकालच्या पिढीला जरा टेन्शन आलं तरी त्यांना वाईट मार्ग दिसतो, दारू पिणं हे पिणं, ते कितपत योग्य आहे मग? नाही, दारू पिणं हे काय, हे फालतू गोष्ट आहे हो. दारू पिल्यावर काय होतं, माणसाला काय वाटतं, हे अल्कोहोल आहे, दुःख विसरायला. ऐकून घ्या, अल्कोहोल आहे, तुमचं शरीर ते बादच करणार, आणि ते दारूमुळं तुमचा संसार बी बाद होतो तरी तुम्हाला कळत नाही. त्या दारू पिण्यापेक्षा रोज चांगला आणा आणि खा ना, चांगल्या भाज्या आणा, मटण आणा, ते खा. दारू अल्कोहोल आहे, अल्कोहोल ॲसिड सारखं सगळं शरीर आपलं आतला ते फुफ्फुसाला त्रास होतो. नंतर आधी काय वाटत नाही, नंतर मग ज्यावेळेस हे होतं त्यावेळेस पूर्ण बाद झालेलं निघतं, आपलं काहीच नाही राहतील. ते कसं असतं, लोकांना जरा बाबा खूप टेन्शन आहे, आजार पण आहे, म्हणून माणूस टेन्शन मध्येच ते व्यसन करायला लागतो. टेन्शन आलं ना तर थोडंसं बाहेर विश्रांतीला जावं कुठंतरी. दारूचा विषय नाही घ्यायचा, थोडासा विश्रांतीला बाहेर कुठंतरी जावं, तिथं चांगला काही विचार करता येईल का बघावं. विहिरीच्या कडेला जायचं आणि आत्महत्या करायला जायचं म्हणायचं, आणि तिथं जाऊन विचार बदलून परत यायचं, त्याला विचार म्हणायचा नाही. आपला निश्चय एकच असला पाहिजे की आपण काही होऊ दे, आपण काहीतरी ह्याच्यात प्रगती करायची, कितीही संकट येऊ द्या. अहो, आपल्या समोरची ताजी गोष्ट आहे. टेन्शन कुणाला येत नाही, प्रत्येकाला येतं टेन्शन. अनेक गोष्टी, घरचं काही वातावरण बेकार असेल, किंवा कौटुंबिक वादविवाद असतील, किंवा अजून काहीतरी हे असतं, राजकीय कौटुंबिक हे वाद बेकारच असतात ना. मग असंच कौटुंबिकला वादविवाद एक आपल्यासमोर उभा राहतो, सिंधुताई सपकाळ, त्यांना किती त्रास झाला असेल, त्यांनी किती अवघड गोष्टीतनं जीवन पुढं आणलं असेल. हा आदर्श घ्या ना सगळ्यांनी. तुम्ही जीवन संपवायला जाऊ नका. जीवन संपवायचं, दारू प्यायची, कुठं काय करायचं, कुणाच्या संगतीनं वाईट जायचं, हे सोडून द्या. तुम्ही चांगला विचार करा. जी अडाणी बाई ती 700 पुरस्कार घेऊन आज जगाची माय होऊन दाखवली, आपण थोडासा आदर्श घेतला तर आपण जीवन बदलू शकतो. हे त्यांचा आदर्शातलं एक हे आहे, जीवनातला एक आदर्श आहे त्यांच्या. नाही अजून शिस्ती, थोडीशी शिजायला पाहिजे, आणि थोडीशी शिजायला पाहिजे. तुमचं वरण शिजत मस्तपैकी, जेव्हा बिवा. आता मी निघतो. बरोबर, चल येतो. मंडळी, मदतीची अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, पण त्यावर अवलंबून राहणं धोकादायक असतं. स्वतःला घडवणारा माणूस कोणत्याही वादळात टिकून राहतो. आज स्वतःला मजबूत केलं तर उद्या कुणाच्या आधाराची गरज भासत नाही. शेवटी स्वतःच्या पायावर उभं राहणं हाच आयुष्याचा खरा विजय आहे.